मिरजेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दयनीय अवस्था मदनभाऊ युवा मंचचे तौफिक कोतवाल यांनी उपायुक्त यांना बोलावून केली पाहणी। ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्याची केली कोतवाल यांनी मागणी। मिरजेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे। या अवस्थेला ठेकेदार आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष तौफिक कोतवाल यांनी केलाय। त्यांनी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची पाहणी केली। त्यावेळी कोट्यावधीचा निधी खर्चून देखील बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दयनीय अवस्था पाहता ते आक्रमक झाले होते। कोट्यावधीचा निधी आणला परंतु काम अजूनही अपुरेच आहे। एकीकडे ब्लॉक बसवले आहेत तर एकीकडे बसवले नाहीत। तसेच कचरा देखील उद्यानात मोठ्या प्रमाणात साचलाय। ड्रेनेजचे पाणी उद्यानात बॅक मारून दुर्गंधी पसरली आहे। यावेळी तौफिक कोतवाल आणि मदनभाऊ युवा मंचचे कार्यकर्ते यांनी उपायुक्त यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या समक्ष पाहणी केली। यावेळी उपायुक्त यांनी संबंधित ठेकेदार आणि विभागाला सूचना केल्यात तर अशा कामचुकार ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत त्यांची नावं समाविष्ट करावी अशी मागणी केली आहे। यावेळी मदनभाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष तौफिक भाई कोतवाल, मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष चांदभाई निशानदार, झाकीर शरीक मसलत, सुनील खोत, असलम भाई, पीर खान, मेजर मंजुनाथ, संतोष बामनी, विनायक भाई, मारुती बेणोरे तसेच मॉर्निंग ज्येष्ठ व तरुण लोक उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला मी भेट दिली। यामध्ये काही समस्या होत्या, नागरिकांच्या तक्रारी होत्या, त्याची पाहणी केली। त्यामध्ये मेजॉरिटी लेवलला ड्रेनेजचा विषय होता। त्याचबरोबर काही जे मिरजकर साहेबांच्याकडचं PWDकडचं ट्रॅकचा विषय होता, जे की काम अजून झालेलं नाही, त्या संबंधित विभागाला ते सांगितलं जाईल। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा विषय होता, तो सुद्धा सॉल्व्ह केला जाईल। थोडासा कचरा बऱ्यापैकी आहे, तो सुद्धा स्वच्छता निरीक्षकांना सांगून त्या पद्धतीने केलं जाईल। आणि इतर जे काही छोटे मोठे विषय आहेत त्याचा पण आम्ही त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून त्याच्यावर काय करता येईल, त्याचं सोल्युशन काय काढता येईल, त्याचं निराकरण नक्कीच केलं जाईल। त्यासाठी याच्यामध्ये पाण्याचा निचरा होत नसल्यामुळेच डासाची उत्पत्ती होते। फवारणी वगैरे केली जाईल आणि जे आउटलेट आहेत ते व्यवस्थित करून त्यातनं पाणी कसं पास होईल हे बघितलं जाईल। उद्यान मिरज शहरामध्ये हा प्रथमच सिटीमध्ये सेंटरमध्ये हा उद्यान आहे। या उद्यानाची दयनीय अवस्था झालेली आहे। काही कॉन्ट्रॅक्टरांनी केलेली आहे तर काही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झालेलं आहे। या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी उद्यानामध्ये घुसून डास होत आहेत आणि यामुळे लोकांना डेंग्यू होत आहे। आज आपण बघितला हा ट्रॅक बघा साहेब, जरा व्हिडिओ ट्रॅक जे आहे 6 महिने झालं ते ट्रॅकचं काम चालू आहे, परंतु आज अखेरपर्यंत काम पूर्ण झालं नाही, काय नाही। दुसरी गोष्ट, हा ब्लॉकेजचं पण काम चालू आहे। निम्म्यात ब्लॉक बसवले आहेत आणि निम्म्यात नाही। त्यांना कॉन्ट्रॅक्टरला असं वाटत असेल की आमच्याकडे पैसे नाहीत, काय नाही, त्यांनी सांगू द्या आम्हाला, आम्ही मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं आम्ही आमच्या युवा मंचच्या वतीनं आम्ही त्यांना पैसे देतो। दुसरी गोष्ट अशी आहे की गेले 6 महिने झालं तिथं जिमचे जे इक्विपमेंट्स आणलेले आहेत, इक्विपमेंट्स जे आहेत ते 2 महिन्यात तुटले। ते कुठली काय पद्धत आहे? हे पैसा जे आहे ते जनतेचा पैसा आहे आणि तुम्ही पाहिजे तसं तुमच्या मालकाचं तुमच्या बापाचं असल्यासारखं वागू नका काय। आणि दुसरी गोष्ट, हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना वाटायला लागलं की मी कुठलं तर पुलाचं काम करलेलं आहे काय, साधं किरकोळ काम आहे त्यांना होऊन झालं आहे। महापालिकेने अशा कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई केली पाहिजे ही आमची, आणि ब्लॅक लिस्टमध्ये कॉन्ट्रॅक्टर घालायला पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे। हा उद्यान हा ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखला जातो आहे, हा आता डासांचं पार्क बनलेला आहे। कारण की ते दूषित पाणी होऊन, ड्रेनेजचं पाणी होऊन त्यामुळे डास वाढलेले आहेत, काही लोकांना डेंग्यू व्हायला आहेत, त्याचा विचारणार कोण? आणि ते लहान मुलांना खेळण्याचं ते केलेलं आहे घसरगुंडी, तिथं खाली वाळूच नाही आहे, लहान मुलं पडतात। तुम्ही लहान मुलांच्या जीवितहानी खेळायला लागलात काय तुमच्यामध्ये काय माणुसकी वगैरे काय आहे का नाही? कोणाशी खेळायचा कोणाचे नाही, लहान मुलांचे खेळता तुम्ही, हे त्वरित थांबलं पाहिजे।